बातमी भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे। तसंच मध्य प्रदेशामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्यामुळे भंडारा शहरामधून वाहणारी वैनगंगा नदी ही सध्या दुथडी भरून वाहते आहे। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। मागील 72 तासामध्ये मध्य प्रदेशामध्ये आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लागलेली आहे आणि परिणाम भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी असो अन्य उपनद्या या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहे। नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहे। बघू शकता आपण भंडारा शहराची ही जीवनदायिनी आहे वैनगंगा नदी। कारदा पुलियाचा छोट्या पुलिया आहे आणि हा पुलिया अक्षरशः 3 फूट पर्यंत बुडालेला आहे। या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह प्रवाहित आहे। या भंडारा जिल्ह्याच्या या कारदा पुलाचा 245.50 मीटर ही धोक्याची पातळी आहे आणि धोक्याची पातळी ओलांडून हा पूल वाहत आहे आणि यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। प्रशासनाने भंडारा जिल्ह्याला कुठे पुराचा फटका बसू नये यासाठी मागील काही दिवसांपासून गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे। एक साधारणतः 3 लाख क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सध्या भंडाराच्या 52 गोसे धरणातून होत आहे। त्याच्यामुळे सध्या तरी भंडारा शहराला कुठल्याही पद्धतीच्या पुराचा धोका नाही। तरीही नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावा असा इशारा प्रशासनाने इथे नागरिकांना दिल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। तर भंडाऱ्यामधली ही दृश्य आपण बघतोय। वैनगंगा नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडलेली दिसतेय। मध्य प्रदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतोय। संजय सरोवर, पुजारी टोला, धापेवाडा या धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा सध्या मोठी वाढ झालेली आहे आणि यामधूनही पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय। त्यामुळे भंडारा शहरामधून वाहणारी ही वैनगंगा नदी आणि हे वैनगंगेचं पात्र आपण बघतोय ही दुथडी भरून वाहताना दिसतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।